नमस्कार यूट्यूब फॅमिली. माझ्याकडून माझ्या परिवाराकडून धुलिवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. कारण की मला होळीच्या शुभेच्छा द्यायचं राहूनच गेल्या. कारण ब्लॉग बनवला आहे पण टाकायला मला वेळच भेटला नाही. तर आज धुलिवंदनच्या म्हटलं चला शुभेच्छा देऊया. आणि हा दुसऱ्या दिवशी हा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल. तर आज मी चालले कुठेतरी, म्हटलं चला जाऊया. आज मुलांचे पेपर असल्यामुळे आम्ही काय धुलिवंदनला कलर वगैरे काय एकमेकाला कोणाला लावायला गेलो नाही आणि काही एन्जॉय करण्यात आला नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला, कंटाळा आला मुलांना, म्हटलं तुम्ही अभ्यास करा, मी येते जरा बाहेर जाऊन. तर मग आम्ही गेलो दोघे, माझे मिस्टर आणि मी, खारघरला कृष्णाच्या मंदिरात. तर तिथं गेलो तर खूपच लांबूनच आम्हाला ट्रॅफिक लागली. खूपच लोक आलेले तिकडं सुट्टीचे आणि एवढ्या गाड्या, बापरे. आणि गाडी लावायला सुद्धा जागा नव्हती तिथे. तर आम्ही कसे तरी आम्हाला गाडी पार्किंग आम्ही केली. तर आम्ही पहिले ह्या गेटमधून इकडं आम्ही जायचो. तर आता नवीनच त्यांनी पाठीमागून पुढून त्यांनी गेट केलं आहे मंदिरात जाण्याचं. तर आम्ही आधी इकडे गेलो तर वॉचमॅन म्हटलं नाही जमणार, किंवा एखादा म्हातारा माणूस वगैरे कोणी असतं तर ठीक होतं, पण तुम्ही सगळे तरुण येतं म्हणून इथून नाही सोडता येणार, तिकडनं जा. आणि 9लाच मंदिर आता बंद होतं आहे. अर्धा तास राहिला होता, आम्हाला वाजले होते 8:30. तर म्हटलं चला कसं तरी आपलं बघूया, दर्शन झालं तर झालं म्हणून आम्ही पटापट गेलो. तर हे बघा इथे किती छान आहे एंट्री, तिथे मस्त मूर्ती बनवल्यात बघा गाईचं वगैरे. आणि त्यानंतर तिथेच चंदनाचा गंध पण लावत होते एक ताई. खूप लोक तिथे लावून घेत होते. आणि आतमध्ये पण खूप जण असे जागजागी बसलेले. चंदनाचा गंध खूप छान आणि वास पण मस्त येत होता. तर खूप सगळ्या लोकांना हे गंध लावलेले तिथे मस्त वाटत होतं. आणि मग आम्ही आता इथे चप्पल वगैरे ठेवणार आहे, मग जाणार. बघू आता आमचं दर्शन. पुढे तर खूपच गर्दी. मी म्हटलं होतंय का नाही, पण चला म्हटलं घेऊया दर्शन. तर तुम्हाला कोण गेलं असेल तिकडे, आता हे नवीन ओपनिंग झालं. पहिलं तिकडे आम्ही जायचो तर दुसऱ्या मंदिरात कृष्णाची मूर्ती होती, राधाकृष्णाची. तर त्यावेळेस आम्ही जायचं. आता बरेच दिवस झाले आम्ही गेलोच नव्हतं. तर आता ह्या दुसऱ्या मंदिरात उद्घाटन झालं त्यापासून आम्ही गेलो नव्हतो आणि आम्हाला माहिती पण नव्हतं. आणि 9 वाजेपर्यंतच आहे दर्शनाची वेळ. तर इथे चप्पल ठेवण्यासाठी सगळी जागा होत्या आणि बाजूला पुस्तक वगैरे घेऊन छोटे छोटे दुकानं होते. तर हे बघा खूपच गर्दी, पण दिसायला आणि तिथे सगळं वातावरण वगैरे खूप छान वाटलं. मला तर खूपच छान वाटलं. मस्त असं वाटत होतं तिथंच बसून राहावं, एवढे छान वाटत होतं. गरम नव्हतं होत काय नाही, एकदम गार थंड मस्त. तर बघूया पुढे आता. तर आता मी शोधत होते ते कुठे गेलेत. तर होते पाठीमागं. तर लोक आता येत आहेत, काहींचे दर्शन झाले तर आम्ही चाललो दर्शनाला. खूप भारी वाटत होतं आणि गर्दी पण होती. आणि गर्दीमध्ये मला एवढी शूटिंग जमत नव्हती, तरी पण मी करण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला बघा कसं वाटतंय हे सगळं वातावरण. खूप छान, मला तर खूपच आवडलं आहे. हे बघा जागजागी लोक बसले होते चंदनचा गंध घेऊन. तर सगळे लोकांना ते लावत होते. खूप भारी वाटत होतं. एवढी लाईटिंग वगैरे, सगळं स्वच्छता, साईडलाचं गार्डन आहे बसायला, पाण्याचं वगैरे मस्त होतं. पाण्याच्या कारंज्या साईडने. तर तुम्ही कुणी गेला असेल तर मला नक्की कमेंट करा. खूप छान आहे आता मंदिर तिथं झालं आहे. तर खूपच छान झालं. बाहेरून पण
गाड्या आलेल्या भरपूर, बस वगैरे. तर आता आम्ही दर्शनाला वरती चाललो आहेत लाईनीमध्ये, म्हणून मला व्यवस्थित कॅमेरा पकडताच येत नव्हता. तर बघा आता आम्ही आता मेन दरवाजेच तिथे आलो आहे. तर आता आतमध्ये खूप छान असे भजन वगैरे चालले, तर नक्की तुम्ही पहा. चप्पल घालणार. चला पाणी प्यायचंय वाटतं तिथे ना. तिकडे कशा तरी दुकानं होते ना तिकडे.
चला तर चला आता आम्ही चाललोत घरी. दर्शन वगैरे खूप छान झालं. आरती पण आम्हाला मिळाली आणि खूपच गर्दी होती. बाप रे बाप. आज सुट्टी होते ना, म्हणून खूपच लोक आलेले बाहेरून, इकडनं तिकडनं. बस वगैरे गाड्या लावायला सुद्धा जागा नव्हती. खूप लांबून असे लोकांनी गाड्या लावलेल्या. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला धन्यवाद.